चला आज जाऊयात रानमेवा आणायला। मोठी आकडी घेऊन आम्ही काय आणायला जात आहेत ते तुम्हाला दाखवते। तर आम्ही आलोय हे आणायला। मी या फळाची स्टोरी टाकली होती आणि याला काय म्हणतात हे तुम्हाला मी विचारलं होतं। तर 500 पेक्षा जास्त लोकांनी ह्याचं आन्सर दिलं होतं। भरपूर जणांनी बरोबर गेस केलं होतं तर काहीकांनी चुकीचं। तर ह्याला आमच्याकडे मोहिटी असं म्हणतात। ह्याची भाजी केली जाते आणि हे चिकन मध्ये तर खूप छान लागते। माझ्या वहिनीने पाहिजे तेवढे पाडून दिले आणि ते आम्ही जमा केले। आमची पिशवी भरली। मग काय घरी जायचं होतं त्या अगोदर आम्ही गेलो पिकलेली करवंद खायला। इकडे तर पाऊस सुरू झाला आणि करवंद पिकायची नावच घेत नाहीये। अजून तर कच्चेच जास्त आहेत त्यामुळे मी कच्चेच तोडून घेतले आणि माझ्या बहिणींनी पिकलेले। घरी येता येता आम्हाला रस्त्यामध्ये धामणीचं झाड पण दिसलं। आता आलोच आहोत तर सर्व घेऊनच जायचं। घरी आलो आणि मम्मीने लगेचच मोहिटी सोलायला घेतली। आता मला ह्याची तुम्हाला रेसिपी शेअर करायची होती पण काय करणार मला थोडस काम आलं होतं तोपर्यंत मम्मीने इकडे भाजी पण बनवून ठेवली होती। आता संध्याकाळच्या जेवणासाठी मम्मी इकडे शेवग्याच्या झाडाचा कोवळा पाला खोडत होती कारण वर्षातून एकदा तरी शेवग्याच्या कोवळ्या पाल्याची भाजी खायला पाहिजे। ते आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं। आता रात्रीचं जेवण वगैरे करून मम्मी वहिनी आणि दादा मिळून वलीची कान सोलत होते। आता पावसाळा सुरू झालाय म्हणजे आता बिना खताची भाजी जास्त खायला मिळेल आणि हे वलीचे कान तर माझे फेवरेट आहेत। उद्या खायला मज्जा येणार आहे।